अरे बाळांनो इकडे थोडी या सर इकडे थोडी उभा सागर उभा लावले लावले अगरबत्ती लावल्या कापूर मेंबर हे काय नवीन शोध लावला सर गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी प्राचीन काळी ना काय व्हायचं ट्रेड रूट असायचे प्राचीन काळी जे लोक यायचेत खालून वरती किंवा कोकणातून किंवा बाहेरच्या देशातून यायचे ते समुद्रात उतरायचे समुद्राकडून ते घाटात यायचे घाटावरून घाट चढून वर जायचे त्यावेळेस ट्रेड रूट असायचा तर तो ट्रेड रूटमध्ये जसं नाणेघाट आहे प्राचीन टोल कलेक्शन सेंटर आहे तसं इथं देखील टोल कलेक्शन सेंटर होतं इथं सुद्धा घाटवाट होती इथं जर तुम्ही खाली बघितला तर पायऱ्या फरसबंदी दिसते आपल्याला इथून वरच्या बाजूला सरळ रोड दिसतो दोन्ही बाजूला गॅप आहे तो रस्त्याचा भाग दिसतोय की केवढा होता इथं मोरे बांधलेले त्या देखील जुन्या होत्या आता जी नवीन बांधकाम चालू आहे पण त्यावेळेस जुन्या होत्या इथं उगवायचं मंदिर होतं जे मंदिर आता थोडंसं पडझड केलेल्या अवस्थेत आपल्याला दिसतोय परंतु वर्षातून गाववाल्यांची ज्यावेळेस जत्रा होते त्यावेळेस ते सगळं स्वच्छ केलं जातं तिथं लोक येतात त्याच्यानंतर इथून तुम्हाला पूर्ण अनुस्कुरा घाट दिसतो पण दुर्दैवानं आता धुका आहे त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण घाट नाही व्यवस्थित दिसणार आपण घाटात जाऊन बघूयाच इथून मागे गेल्यानंतर आजूबाजूचा विशाळगड पावनखिंड वगैरे हा सगळा परिसर आजूबाजूला आहे त्याच्यामुळे हा ऐतिहासिक ट्रेड मार्ग होता पूर्वीचा जो रूट पहिल्यापासून वापरला जायचा ज्ञान करण्यासाठी म्हणजे कोकणातून देशावर येण्यासाठी किंवा देशावरून कोकणात येण्यासाठी इथं अजून देखील तशा संस्कृतीचे काही सिम्बॉल जसे असं तुम्हाला दाखवलं की इथं बाबा एक प्रकारचे इन्स्क्रिप्शन्स आहेत तर असे अजून देखील आपल्याला पाहायला मिळतात जे तुम्ही कधी अभ्यासला तर तुमच्यासाठी ते गरजेचं आहे आणि हे कधी तर आला तर नक्की बघून जा कारण काय माहिती का असे जुने प्राचीन घाटमार्ग आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात आणि ती खूप गरजेची आहे कारण आपल्याला आपली संस्कृती नाही कळाली तर आपलं भविष्य नाही चांगलं आपल्याला आपलं कल्चर आपली संस्कृती आणि ती किती पुढारलेली होती आणि आपण किती महाग असलेले किंवा आपण किती महाग आहे त्यांच्यापेक्षा हे आपल्याला कळतं कारवीला फुलं आले त्यावर्षी आणि सगळ्यांना फुलं पाहायला मिळाली सगळं भरलंय चारही बाजूला भरलंय काय म्हटलं आजी त्या
की आम्हाला इथं पिण्याच्या पाण्याची अडचण होते. ज्यावेळेला आपल्याला उन्हाळा जास्त असतो त्यावेळेला पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नाही, आम्हाला एकदम लांबून आणायला लागते. मग त्यावेळेला त्या काळात इथं शिवाजी महाराजांनी स्वतः खर्च करून ही विहीर त्यांना बांधून दिलेली होती. तर ती अशी शिवकालीन विहीर आहे जी तुम्ही आता बघायला लागलाय. ही शिवाजी महाराजांनी त्यांच्या ह्यानं बांधून दिलेली विहीर आहे. ठीक आहे. हाय गाईज, माझ्यासोबत आहेत ॲज युजल DYPचा ग्रुप. बोलणार आहे थोडेसे ट्रेकचा एक्सपिरियन्स शेअर करतील. ट्रेकला काय बघितलं, कसं बघितलं आणि ट्रेक कसा एन्जॉय केला ते शेअर करतील. बोला. हाय, मी आसावरी. आम्ही आज ट्रेक करायला आलेलो आहे आणि आज खूप मजा आली. खरं तर आम्ही विहीर बघितली महाराजांनी बांधलेली. त्यानंतर सरांनी आम्हाला जंगलामध्ये कसं जायचं, काय काय करायचं, कोणते प्रिकॉशन पाळायचे हे सगळं शिकवलं. ओके, ग्रेट. थँक्यू. तिला जळू चावलाय. हां, म्हणजे ब्रँडेड आहे. चला, आम्ही आलो आहे एका छोट्याशा वॉटरफॉलला. वॉटरफॉलचं नाव आहे केरले. ॲज युजल मस्त फन होणार आहे इथं, कारण की आम्ही भरपूर फिरलो. विशाळगडचा रोड बंद होता, पोलीस प्रशासनानं तो रोड बंद केला आहे. त्याच्यामुळे आम्ही विशाळगडचा भाग फिरायचा होता तो कॅन्सल केला आणि आम्ही छोटासा धबधबा करायला आलो. छोटा नाही, मोठा आहे तसा. आणि माझ्यासोबत एक DYPचा ग्रुप. नाव काय तुझं? आदित्य वैभव, मोस्ट फेमस बॅचलर. चला. हाईट काय असेल सर? कशाची? धबधब्याची? नाही, मी मोजली नाही रे. आणि हा छोटासा ग्रुप. ही दंगा करणारी नाही, ही शांत बसणारी माणसं. ही दंगा करणारी मिक्स आहे ही आमच्या बसमधली. आणि हा आमचा कोऑर्डिनेटर आहे. आणि यांना सकाळी वडापावची मस्त अरेंजमेंट केलेली होती, आवडली आपल्याला. आणि ही आहे आपली कोऑर्डिनेटरचा ग्रुप. एक नंबर बिर्याणी बनवलेली आणि मला इतकी घातली. आणि हा सगळा आमचा ग्रुप. आम्ही आलो आता वॉटरफॉलला. आम्ही वॉटरफॉल करणार आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला निघणार आहे. अशा तऱ्हेने ट्रेकचा पुरेपूर आनंद घेऊन आमचा ग्रुप आता इथं धबधब्याला आला आहे आणि धबधब्यातून आम्ही परत चाललो आहे कोल्हापूरला. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. असेच नवीन व्हिडिओज आणि जबरदस्त ठिकाणं तुम्हाला मी दाखवतो आहे प्रत्येक फ्रायडेला. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ म्यू मकान. आणि ट्रेक कसा वाटला? एकदम मस्त. सकाळी जास्त दमला का?
नाही 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 धबधब्यात एकदम enjoy केलं. सर भारी ट्रेक झाला लास्ट वाला सीन मस्त एक कडक कडक वरती ग्रेट. ट्रेक कसा वाटला बेस्ट आणि ट्रेक कसा होता सकाळी कंटाळला ना नाही धुकं भारी होतं पण फ्रेश झालं सर फ्रेश झालं सर एकदम ग्रेट ग्रेट. अरे फोन बंद कर.